मॉर्निंग. आज सकाळ सकाळ ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आज थंबनेल टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की कुठं चाललो आहे आपण. तर अखेर ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो तो दिवस आज आला आहे, म्हणजे आपल्या बाप्पाचं आगमन आहे. तर आम्ही चाललो आगमनासाठीच. आज आगमनाचा आणि बँजो असे दोन्ही ब्लॉग एकत्र असतील. ॲक्च्युली आज प्लॅनिंग होता बाईक घेऊन जायचा, म्हणजे मोठं ब्लॉग पण करायचा. तर पावसामुळे हे बघा, पावसाने अशी हालत केली. तर पावसामुळे आपण मग मोठी गाडी नाही करत आहे, कारण ट्रॅफिक वगैरे लागेल, लय हालत बेकार होईल, परत चालवायला अल्टरनेट कोण नसेल. म्हणून मग आज ते कॅन्सल केलं. तर आपला हेल्मेट सेटअप वगैरे सगळा रेडी होता. तर आपला हेल्मेटचा सेटअप वगैरे सगळं रेडी होता, गोप्रो वगैरे सगळा सेट केला होता. पण पाऊसच एवढा आहे की म्हणजे गॅरंटी नाही सांगू शकत की ब्लॉग काढायला भेटेल की नाही, म्हणजेच मोठं ब्लॉग करायला भेटेल की नाही. आणि परत जाताना गाडी तर जाईल प्रॉपर, ठीक आहे. येताना अल्टरनेट कोणाला तरी हवा आपल्याला सोबत, कारण कंटिन्यू एवढं गाडी स्लो, आणि गाडी खूप स्लो चालते, म्हणजे 10-20च्या स्पीडने चालवायला लागते. म्हणून मग ती गाडी कॅन्सल केली आणि चाललो होतो आम्ही टोईंगमध्ये. तर टोईंगमध्ये म्हणजे कसं लहान पोरं निघालेत, तर त्याच्यामुळे त्यांना टोईंगमध्ये टाकला. आता स्कूटी काढतोय, पण मोठं ब्लॉग नाही करत आहे कारण पाऊस खूप आहे. गोप्रो वॉटरप्रूफचं मी केले जुगाड, पण म्हटलं नको, आपण डायरेक्ट नॉर्मलच ब्लॉग काढूया आणि मोठं ब्लॉग बघू कधी होईल तेव्हा. मग आता आपण निघालो, जास्त उशीर नाही करायचा. लेट झाला ॲक्च्युली, टोईंगच्या हिशोबाने थांबलो म्हणून आम्हाला लेट झालं. तर गाडी असते तर आम्ही एवढंच अर्ध्यात असतो आतापर्यंत. आता बघू, ठीक आहे, जाऊ, काय हरकत नाही, तासाभरात पोचू आपण. तर जास्त लेट नाही करत, फटाफट निघूया आणि जाऊया, कारण आपल्याला गणपती तिकडे लवकर काढायचं आहे, लेट नाही करायचं आहे. जास्त लेट केलं तर परत आपल्याला इथे यायला लेट होईल. आणि आज मी स्वतः वाजवायला पनवेल बीचसोबत. तर ब्लॉग एन्जॉय करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी चला आता पुढे बाकीचे अपडेट तुम्हाला पुढे देतच राहतो. बाकी सगळे पोरं निघाले तिकडे, आपली अर्धी पब्लिक गेले पुढे, बाकी हे निघते अजून, पाठीन गाड्या येतील. भांड्या काय गणपती बाप्पा, हा. आपला मंडप रेडी झालाय, पण हा वाट लावतोय. हा कालपासनं 7-8 दिवस थंडा घेतलेला, गरम ऊन दिलंय आम्हाला, भाजलंय. आणि आता गणपती आणायचं त्या ह्याचं नाटकं झाले. काय नाही, गणपती आल्यावरती पाऊस थांबला पाहिजे. पण निघालोय, गणपती बाप्पा मोरया, सुखाचा प्रवास हो. आणि पाऊस आज गणपती मंडपात जाईपर्यंत थांबला पाहिजे. 1 hour later. फायनली आलो आहे आपण, बऱ्याच वेळानंतर पोचलो आहे. म्हणजे गाडीवरती होतो आणि पाऊस होता, त्याच्यामुळे आपण काय मध्ये मध्ये काय येतानाचे टाईमलॅप्स घेतले नाही आणि डायरेक्ट इथे कारखान्यात आलो आहे. कारखान्यात आल्यावर स्टार्ट करतो. तर बघा, इकडे सगळा कारखाना आहे आणि आपली मूर्ती तिथे रेडी आहे. ती मूर्ती बहुतेक, हां तीच आहे आपली, बहुतेक रेडी आहे. आता बघूया. नाही, ती नाही वाटत, ती आपली ट्रॉली नाही, ती नाही, दुसरी आपली तिकडे पाठी. जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला कारखान्यामधल्या मूर्त्या दाखवून घेतो. आता मूर्ती आहे ना, ही चेंबूरची आहे, चेंबूरचा राजकुमार, असं आम्हाला आता समजलंय. चेंबूरचा राजकुमार, काय मूर्ती आहे, भव्य एकदम मस्त. तिकडे काय मूर्ती बाप्पाची, ती पण मस्त आहे. आतमध्ये जाऊया आता कारखान्यात. हे आपली गँग आतमध्ये आधी नाही दाखवत, आधी बाकीचे गणपती.
आपली पण मूर्ती रेडी झालेली आहे. ते सोंडेचा पट्टा वगैरे लावायचं काम चालू आहे. ते झाले की आपण पण लवकरच मूर्ती काढायचं चाललं आहे, कारण आपल्याला टायमात तिकडे पोचायचं आहे. नाही तर कसं पावसाचे दिवस आहेत, लेट होऊ शकतं, ट्रॅफिक लागू शकतं, काय सांगू शकत नाही. आज संडे आहे, ट्रॅफिकसुद्धा असू शकतं. त्याच्यामुळे लवकर काढून लवकर पोचलं आपलं तर म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, टायमात होईल. नाही तर लेट पोचलं की मग बँजो वगैरे मग ती काही गडबड खूप होते. त्याच्यामुळे लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. बाकी बघा या सगळ्या मूर्त्या टोटल मस्त मूर्त्या बनवल्या त्यावर्षी. आता जाऊया तिकडे, तयारी चालू आहे. तिथून मग बघूया किती वेळ लागतो, नंतर तुला अपडेट करेल. केलायस ना? अरे हे आहेत आपले मूर्तिकार अनिल बाईंग दादा.
शिवाजी महाराज एअरपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. हा हे जो फोटोशूट बघा, हे बघा इथं फोटोशूट चालू झाला. हे बघा. आपलं वरतं प्लास्टिक फाटलं होतं आणि पाऊस भरला जाम. आहे बघा, पण दुसरं प्लास्टिक टाकायचं काम चाललंय. छेडानगरला थांबला मी. छेडानगर फायनल एरियामध्ये आलो आहे आणि पाऊस आहे ना काही थांबत नाही. त्यात प्लास्टिक वगैरे ना फाटलं आहे. आता ते सगळ्यांना लावून घ्यायचं आहे परत एकदा. ते प्लास्टिक काढून नॉर्मल सिंगल प्लास्टिक आणि बाकी देवीचे हार वगैरे लावून घ्यायचे आहेत. आता आपण जाऊया तिकडे, त्यांचा सेटअप बघूया पनवेलवाल्यांचा, आणि घरी जाऊन पटकन फ्रेश होऊन येतो कारण लय दमाय झाले, पाय वगैरे जाम होतात. पटापट जाऊया, त्यांचा सेटअप बघू, त्यांना गाड्या वगैरे गुप्त आल्या आहेत आणि लगेच घरून येऊया आणि मग वाजवायला डायरेक्ट. बघू इथे पूर्ण तयारी करतायत. तयारी झाली की पटकन मग येतील, तोपर्यंत आपण फ्रेश होऊन येतोय. आजचा आपला सेटअप, तिकडून गणपती निघालेला आहे, अजून आला नाही तिकडून. आणि हा आपला सेटअप. गँग, पीबी गँग. हां मंडळ आहे ना. हां 4 भोंगे आहेत वरती, खाली 2. हां आणि नवीन कीबोर्डच मागवले आम्ही. लय महाग आहे, 50,000 रुपये घेतो सीझनचे. तोंडाने वाजवतो पण. हायस तू हायस. दिसतंय बघ. चला आता गणपती आलेला आहे, फटाफट जाऊया. झालाय सेटअप नाही, झालेला आहे सेटअप. त्याला भोंगे बांधायचे, भोंगे पण बांधलेले आहेत, कनेक्ट करायचे बस. गणपती आला आय थिंक तिकडून बाप्पा. पावसाने लय हैराण केला, खरं लय हैराण केलं बघा. पावसाला नारळ दे बाबा, इंद्रदेवाला. गणपती तिकडे वरती आहे, येतोय खाली. टोईंग काढली, हाताने ओढत आणतात. वजन खूप आहे म्हणून आले बाबा, बाप्पा आले.
आमचा नवीन कॅमेरामॅन ब्लॉग बनवतोय काय बोलतो खरं चला फटाफट जाऊया पुढे आमचे छोटे भक्त बाप्पाचे भक्त छोटे हे छोटे भक्त बाप्पाचे चला आता पुढे जाऊ आणि नंतर आपण वाजवायला बसू
no.